विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पिरियडमध्ये शेती क्षेत्राशी संबंधित असणारा जो भाग आहे, तो भागावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तर आज ज्या भागावर आपण प्रकाश टाकणार आहोत किंवा ज्या भागाशी संबंधित आज आपण विवेचन करणार आहोत, तो भाग आहे शेतजमिनीचे विभाजन आणि तुकडीकरण. तर भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आजही आपल्या देशातील 60% लोकसंख्या ही या शेती क्षेत्राशी निगडीत आहे आणि शेती ही जमिनीशी संबंधित असल्यामुळे त्या जमिनीचं जे विभाजन आहे आणि त्याचं जे तुकडीकरण आहे, यामुळे शेतीची जी उत्पादकता प्रभावित होते किंवा शेतीमधून उत्पादित होणारा जो शेतमाल आहे हा कमी प्रमाणामध्ये उत्पादित होतो किंवा ती जी शेतजमीन आहे ती शेतजमीन कसणे अवघड होते किंवा मग त्या शेतजमिनीवर आधुनिक यंत्रसामुग्री किंवा तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य होत नाही. इतके छोटे छोटे तुकडे जेव्हा शेतजमिनीचे होतात, त्याचा प्रतिकूल परिणाम शेतमालाच्या उत्पादकतेवर होतो, उत्पादनावर होतो किंवा शेती कसण्यावर होतो. आणि म्हणून शेतजमिनीशी संबंधित असणारी ही जी समस्या आहे, ही समस्या आपल्या देशामध्ये प्रामुख्याने दिसून येते. मग शेतजमिनीचे जे विभाजन आणि तुकडीकरण जे आहे, हे तुकडीकरण कशा प्रकारे होते, तर त्याला अनेक कारणीभूत असलेले आपल्याला दिसून येतात. आता आपण सर्वप्रथम शेतजमिनीचं जे विभाजन आहे, हे विभाजन म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये ज्या काही शेतजमिनी शेती क्षेत्राशी निगडीत असलेल्या आपल्याला दिसून येतात, त्या शेतजमिनीचे जे वहिवाटदार आहे किंवा त्या जमिनी कसणारे जे शेतकरी आहे, या शेतकऱ्यांपैकी 80% शेतकरी असे आहे की त्या 80% शेतकऱ्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेली आपल्याला आढळून येते. म्हणजे 80% शेतकऱ्यांकडे असणारं जमिनीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण 2 हेक्टरपेक्षा कमी असलेलं आपल्याला दिसून येते. ज्या देशाच्या शेती क्षेत्रामध्ये 80% शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा शेतजमीन जर कमी असेल, 2 हेक्टरपेक्षा शेतजमिनीचं प्रमाण ज्या देशामध्ये जास्त असेल, त्या देशामध्ये मग शेतीचं उत्पादन, शेतीची जी उत्पादकता आहे किंवा मग त्या शेतजमिनीवर यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता अनेक प्रकारच्या अडचणी येताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारची परिस्थिती आजही आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. तर हे जे विभाजन आहे, हे विभाजन होण्याची काय कारणे आहे, तर ग्रामीण भागामध्ये औद्योगिकरणाचा अभाव, त्याच्यामुळे शेती हाच एक पर्याय ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांकडे असतो. त्यासोबतच हस्तउद्योग आणि कुटीर उद्योगाचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास झाल्यामुळे त्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना शेती क्षेत्रावरच अवलंबून राहावं लागते. अनेक कारणं या शेतीच्या विभाजनाच्या मागे असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजेच हे जे विभाजन आहे, हे विभाजन कालांतराने पिढी दर पिढी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर तुकडीकरण जे आहे, तर तुकडीकरणाच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागामध्ये असणारी ही जी शेतजमीन आहे, या शेतजमिनीच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे तुकडीकरण होत असते, तर एखाद्या शेतमालकाच्या मालकीची जी जमीन असते, ती जमीन भिन्न भिन्न ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. काही जमीन ही सुपीक असते, काही जमीन ही कमी सुपीक असते, काही जमीन ही गावालगत असते, काही जमीन ही गावाच्या
गावाच्या खूप दूर डोंगराळ भागामध्ये असते. अशा प्रकारच्या एकाच मालकाच्या भिन्न भिन्न जमिनी भिन्न भिन्न भागामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता वडिलोपार्जित जी जमीन आहे ती वडिलोपार्जित जमीन त्याच्या वारसांना त्याच्या अपत्यांना सारख्या प्रमाणामध्ये प्राप्त होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे वारसा हक्काचा जो कायदा आहे या वारसा हक्काच्या कायद्यामुळे वडिलाची जी जमीन आहे किंवा वडिलोपार्जित जी जमीन आहे त्या जमिनीची जी वाटणी आहे ती सारख्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे प्रत्येक वारस हा चांगल्या प्रतीची जमिनीची वाटणीच्या वेळेस मागणी करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे सुपीक जमिनीमध्येही तेवढेच हिस्से पडतात, कमी सुपीक जमिनीमध्येही तेवढेच हिस्से पडतात, गावाजवळच्या जमिनीमध्येही तेवढेच हिस्से पडतात किंवा मग दूर डोंगराळ भागामध्ये त्या एकाच शेतमालकाची जी जमीन आहे त्याचे सुद्धा तेवढेच भाग पडतात किंवा वाटणी होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच वडिलोपार्जित ज्या जमिनी आहे त्या जमिनी भिन्न भिन्न भागामध्ये अस्तित्वात असतात आणि मग त्या भिन्न भिन्न भागामध्ये अस्तित्वात असणाऱ्या जमिनीचे वारसांना जेव्हा आपण हक्क देतो, हिस्सा देतो, तेव्हा सुद्धा त्या जमिनीचे भिन्न भिन्न तुकडे पडताना आपल्याला दिसून येतात. यालाच काय म्हणतात, तुकडीकरण असं म्हणतात किंवा अपखंडन असं म्हणतात. आणि मग अशा प्रकारे जर तुकडीकरण जर झालं असेल किंवा अपखंडन जर झालं असेल तर त्या ज्या जमिनी आहे त्या जमिनी शेती योग्य राहत नाही किंवा त्या जमिनीवर शेती करणे आर्थिक दृष्टीने परवडणारं नसते किंवा उत्पादकतेच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर अशा छोट्या छोट्या ज्या जमिनी आहे त्या जमिनी मध्ये असणारी उत्पादकता ही प्रभावित होताना आपल्याला दिसून येते. ह्या ज्या काही शेती क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या या ज्या समस्या आहे या समस्या प्रामुख्याने विभाजन आणि तुकडीकरणाशी संबंधित असलेल्या आपल्याला दिसून येतात. मग आपल्या देशामध्ये शेती क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या ज्या काही जमिनी आहे त्या जमिनीचं विभाजन किंवा तुकडीकरण होण्याची काय कारणे आहे तर ती कारणे आपण आज या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत. पहिलं आहे लोकसंख्येची वाढ. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारताची जी लोकसंख्या आहे ही दर 10 वर्षांनी आपण याचं मापन करत असतो, जनगणना करत असतो आणि मग त्या जनगणनेच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये असणाऱ्या लोकसंख्येचे आकडे आपल्याला प्राप्त होतात. तर स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. शहरी भागामध्येही लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे, त्यासोबतच ग्रामीण भागामध्येही लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. ग्रामीण भागामध्ये असणारी ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या प्रामुख्याने शेती क्षेत्राशी निगडीत असलेली आपल्याला दिसते. आणि जर ग्रामीण भागामध्ये जर लोकसंख्येत वाढ जर होत असेल तर त्या लोकसंख्या वाढीचा परिणाम शेतीच्या वाटणीवर होताना आपल्याला दिसून येतो, शेतीच्या विभाजनावर होताना आपल्याला दिसून येतो, शेतीच्या तुकडीकरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे दर पिढी शेतजमिनीचा जो आकार आहे हा आकार छोटा छोटा होताना आपल्याला दिसतो. आता जर जमिनीचा आकारच जर छोटा जर होत असेल तर त्या जमिनी शेती करण्यायोग्य नसतात किंवा शेतीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता प्रामुख्याने प्रभावित होताना आपल्याला दिसून येते. या छोट्या जमिनीवर यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करता येत नाही. अशा प्रकारे हे विभाजन आणि तुकडीकरण होण्याचं पहिलं कारण कोणतं तर लोकसंख्येची वाढ होय. दुसरा आहे वारसा हक्क कायदा. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारताच्या मध्यवर्ती सरकारने भिन्न कायदे अंमलात आणले आणि मग या कायद्याचा प्रभाव समाजावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्या कायद्यांपैकी वारसा हक्काचा जो कायदा आहे हा कायदा शेतीशी निगडीत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग शेतजमिनी ज्या मालकाच्या असतात त्या
मालकाला आपल्या ज्या जमिनी आहे त्या जमिनीचं जे वाटप आहे ते वाटप वारसांना सारख्या प्रमाणामध्ये करून द्यावं लागते. आणि मग यामुळे जमिनीचे काय होतात, तुकडे पडताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे वडिलोपार्जित जी जमीन आहे त्या वडिलोपार्जित जमिनीचं वाटप किंवा वाटणी ही त्यांची जी अपत्य आहे या अपत्यांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये करून देण्याचा कायदा म्हणजे वारसा हक्काचा कायदा आपल्या देशामध्ये अंमलात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच अलीकडच्या काळामध्ये वडिलाच्या संपत्तीमध्ये मुलींना सुद्धा हिस्सा प्राप्त होतो किंवा वाटणी प्राप्त होते आणि त्यामुळे जमिनीचे तुकडे पडताना आपल्याला दिसून येतात. तिसरं आहे कुटुंब पद्धतीमध्ये बदल. आता आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये समाजातील लोकांचं जे जीवनमानामध्ये बदल झालेला आहे, नोकरीच्या माध्यमातून लोक दुसऱ्या गावी गेलेले आहे, शिक्षणाच्या माध्यमातून लोक दुसऱ्या गावी गेलेले आहे, त्यासोबतच जीवन प्रणालीमध्ये बदल झालेला आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्याला जास्त मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होऊन एकल कुटुंब पद्धती प्रामुख्याने आपल्याला दिसून येते किंवा मग या एकल कुटुंब पद्धतीला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे काय झालं की आधी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असताना संपूर्ण कुटुंबाच्या मालकीची असणारी जी जमीन आहे ती जमीन कसल्या जायची. सगळ्याच कुटुंबाला त्या शेतजमिनीतून उत्पादित होणारा जो काही अन्नधान्य आहे, शेतमाल आहे, त्याचं वाटप होत होतं. परंतु एकल कुटुंब पद्धतीमुळे काय झालं की प्रत्येक वारसाने आपल्या वडिलोपार्जित जमिनीतील हिस्सा प्राप्त केला आणि मग प्रत्येक व्यक्ती आपली जमीन कसण्याकरिता प्रयत्न करू लागला. याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर झालेला आपल्याला दिसून येतो. उत्पादकता प्रभावित झालेली आपल्याला दिसून येते. त्यासोबतच जमिनीचे तुकडे पडलेले आपल्याला दिसून येतात. तिसरं आहे हस्तव्यवसाय व कुटीर उद्योगाचा ऱ्हास. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर ज्या काही पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या, औद्योगिक धोरण राबविण्यात आलं, त्या औद्योगिक धोरणाचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणात कारखान्यामध्ये यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून वस्तूची निर्मिती होऊ लागली आणि उत्पादनाचा खर्च सुद्धा कमी होऊ लागला. स्वातंत्र्य प्राप्त होण्याच्या आधी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये हस्तउद्योग आणि कुटीर उद्योग, ग्राम उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होते. या हस्तउद्योगाच्या माध्यमातून, कुटीर उद्योगाच्या माध्यमातून आणि ग्राम उद्योगाच्या माध्यमातून वस्तूची निर्मिती होत होती. परंतु या वस्तूच्या निर्मितीकरिता येणारा जो उत्पादनाचा खर्च आहे हा तुलनेने उद्योगामध्ये ज्या वस्तू आणि सेवांची जी निर्मिती होते त्याला येणाऱ्या उत्पादनाच्या खर्चापेक्षा जास्त येत असल्यामुळे हस्तउद्योगाने निर्माण केलेल्या ज्या वस्तू आहे या वस्तूची मागणी कमी होऊ लागली आणि कारखान्यांनी तयार केलेल्या वस्तूला मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ आणि मागणी निर्माण झाल्यामुळे याचा विपरीत परिणाम हस्तउद्योग, कुटीर उद्योग आणि ग्राम उद्योगावर पडलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हस्तउद्योग आणि कुटीर उद्योग हे उद्ध्वस्त झाले. हस्तउद्योग आणि कुटीर उद्योग उद्ध्वस्त झाल्यामुळे त्या उद्योगाशी संबंधित असणारी जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या शेती क्षेत्रावर परावर्तित झाली, शेती क्षेत्राकडे ती वळली आणि मग शेती क्षेत्रावर अतिरिक्त भार वाढल्यामुळे शेतीचे जे विभाजन आहे ते विभाजन सुद्धा यामुळे झालेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर ग्रामीण भागात औद्योगिकरणाचा अभाव. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर जे काही औद्योगिकरणाला जी चालना मिळाली आणि 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जे आपल्या देशाने अवलंबिलं
त्याचा जो परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर अनुकूल झालेला आपल्याला दिसतो, म्हणजे औद्योगिकरणामध्ये वाढ झाली. परंतु हे जे काही उद्योग आहे, हे उद्योग प्रामुख्याने शहरामध्ये स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. आणि हे उद्योग जर ग्रामीण भागामध्ये स्थापन झाले असते तर ग्रामीण भागामध्ये असणारे जे काही तरुण आहे, या तरुणांना या उद्योगामध्ये रोजगार मिळाला असता. परंतु ग्रामीण भागामध्ये औद्योगिकरणाला चालना न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामधली जी लोकसंख्या आहे ती आजही शेती क्षेत्रावरच अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून शेतजमिनीचे जे विभाजन आहे आणि तुकडीकरण आहे हे मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर सामाजिक प्रतिष्ठा. आजही आपल्या देशामध्ये लोकांमध्ये अशा प्रकारचा समज आहे की आपल्या मालकीची 1 एकर किंवा 2 एकर जमीन आपल्या मालकीची असावी, आणि या हेतूने प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार 1 एकर किंवा 2 एकर किंवा 5 एकर अशा प्रकारच्या जमिनी खरेदी करण्याचा तो इच्छा बाळगतो. आणि त्यामुळे जमिनीची तुकडे किंवा विभाजन होताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर कर्जबाजारीपणा. भारतातील जो शेतकरी आहे हा कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो, अशा प्रकारची म्हण प्रचलित असलेली आपल्याला दिसून येते. याचं कारण म्हणजे हा जो शेतकरी आहे, हा शेतकरी मुळातच त्याचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न त्याला कमी असते. आणि उत्पन्न कमी असल्यामुळे आणि त्याची जी काही सामाजिक जबाबदारी आहे किंवा कौटुंबिक जबाबदारी आहे ती मोठी असल्यामुळे त्याला अनेक वेळा कर्ज घेऊन आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पार पाडाव्या लागतात. म्हणजे लग्न समारंभ असो किंवा मुलामुलींचे शिक्षण असो किंवा आजारपण असो किंवा मृत्यू असो, या ज्या काही बाबी आहे या बाबीकरिता लागणारा जो काही खर्च आहे हा खर्च भागविण्याकरिता त्याला कर्ज घ्यावं लागते. आणि त्यामुळे हा कर्जबाजारीपणा त्याच्यावर येतो. आणि या कर्जबाजारीपणातून दूर होण्याकरिता त्याच्या मालकीची असणारी जी जमीन आहे त्या जमिनीपैकी त्याला काही जमीन ही विकावी लागते. आणि त्यामुळे सुद्धा शेत जमिनीचं विभाजन आणि तुकडीकरण होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आर्थिक अडचणी. शेतकरी हा ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास असतो. त्याचं मुळातच जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी असते. ते उत्पन्न कमी असण्याचं कारण म्हणजे त्याचं संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून असते. आणि शेतीमधून उत्पादित झालेला जो शेतमाल आहे या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. आणि त्याने केलेला जो खर्च आहे हा खर्च भरून त्याचा अनेक वेळा निघत नाही. त्यासोबतच भारतीय शेती ही निसर्गावर प्रामुख्याने अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. याचा जो परिणाम आहे हा प्रामुख्याने शेतकऱ्यावर होताना आपल्याला दिसून येतो. आणि मग तो अनेक वेळा आर्थिक अडचणीमध्ये सापडतो. या आर्थिक अडचणी त्याच्यासमोर उभ्या असल्यामुळे अनेक वेळा त्याला आपल्या जमिनी पैकी काही जमिनी ह्या विकाव्या लागतात. यामुळे सुद्धा जमिनीचं विभाजन आणि तुकडीकरण होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर सट्टेबाजीने खरेदी विक्री. शेती क्षेत्राशी संबंधित हे जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार आहे हे व्यवहार सट्टेबाजीच्या तत्वावर सुद्धा होताना आपल्याला दिसून येतात. सट्टेबाजीच्या तत्वाने ज्या काही जमिनीची खरेदी आणि विक्री होते त्यामुळे सुद्धा जमिनीचं विभाजन आणि तुकडीकरण होताना आपल्याला दिसते. आता मग हे सट्टेबाजीने जमिनीची खरेदी आणि विक्रीचे व्यवहार कशा प्रकारे होतात, तर आज कमी किंमतीमध्ये घेतलेली जी जमीन आहे ती जमीन उद्या जास्त किंमतीमध्ये विकण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जातो. आणि मग या सट्टेबाजीच्या व्यवहारामुळे जमिनीचे काय होतात तर तुकडे मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आर्थिक विकासाची मंदगती. आपल्या देशामध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर जो काही आर्थिक विकास साधण्याकरिता ज्या काही पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या, या पंचवार्षिक योजनाचा जो काही लाभ आहे हा लाभ प्रामुख्याने
शहरी भागावर मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो किंवा औद्योगिक क्षेत्रावर याचा मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्या तुलनेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचा कमी प्रमाणामध्ये परिणाम झाला आणि मग देशाच्या आर्थिक विकासाची जी गती आहे त्या आर्थिक विकासाची गती मंदावल्यामुळे त्याचा विपरीत जो परिणाम आहे हा विपरीत परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच ग्रामीण भागाशी संबंधित असणारी जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येला या आर्थिक विकासाचा एकतर लाभही मिळाला नाही, त्यासोबतच आर्थिक विकासाची जी गती आहे ती कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण अर्थव्यवस्था प्रभावित झाली आणि मग ग्रामीण भागामध्ये असणारी जी लोक आहे या लोकांना शेती क्षेत्रावरच अवलंबून राहावं लागलं आणि मग पिढी दर पिढी जमिनीची काय झाली, मोठ्या प्रमाणात विभागणी झाली, वाटणी झाली, विभाजन झालं, तुकडीकरण झालं आणि मग ही जी काही शेती क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या ह्या ज्या काही समस्या आहे या समस्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे जे विभाजन आणि तुकडीकरण आहे ही एक शेती क्षेत्राशी संबंधित असणारी मोठी समस्या आहे आणि या समस्या निर्माण होण्याची आज आपण या ठिकाणी कारणं बघितलेली आहे. यानंतरच्या पिरियडमध्ये शेतजमिनीचे जे विभाजन आणि तुकडीकरण आहे हे तुकडीकरण दूर करण्याकरिता कोणत्या उपाययोजना सरकारच्या माध्यमातून योजण्यात आल्या यावर आपण नंतरच्या पिरियडमध्ये विचार करणार आहोत. आज आपण या पिरियडमध्ये शेतजमिनीचं विभाजन आणि तुकडीकरण ते कशा प्रकारे होते, त्याची कारणं काय आहे हे या ठिकाणी आपण विचारात घेतलेलं आहे.